मित्रांनो नमस्कार. आज आपल्या शहराचे जे ग्रामदैवत आहे विशाल गणपती, त्या ठिकाणी नवनिर्वाचित अशा नगरसेवकांचा सत्कार आयोजित केला होता आणि या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत नवनिर्वाचित असे उमेदवार निवडून आलेले भरघोस मतांनी निखिलजी वारे आणि धनंजयजी जाधव. याची संधी साधून या सत्काराची, कारण सध्या अशी धामधूम चालू आहे की प्रत्येक निवडून आलेला उमेदवार हा सत्काराच्या गडबडीत असतोय, त्याच्यातून वेळ काढणं त्याला अवघड झालं आहे. परंतु या सत्कारामध्ये त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या नगर शहरामध्ये फक्त वॉटर मीटर आणि गटर या 3 शब्दामध्ये न अडकता काहीतरी वेगळा विचार मांडण्याची आत्ता सध्या गरज निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेस हे जे काही तरुण उमेदवार आहेत यांच्याकडे आपण जास्त आशेने पाहतो. आणि ज्यावेळेस अभयजी आगरकरांसारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे कार्यकर्ते ज्यांनी महानगरपालिकेमध्ये काम करताना या नगर शहराचा चेहरा मोहरा बदलायला फुल नाही फुलाची पाकळी असा हातभार लावलेला आहे, त्यांचं मार्गदर्शन देखील लाभतं. आणि आमच्यासारखे जे काही जागरूक नागरिक मंचाचे निर्भीड निष्पक्ष जे सदस्य आहेत ते आम्ही कुणाचंही कधीही विचारधारेचं किंवा पक्षाचं मंगळसूत्र न घालता जे विचार स्पष्टपणे मांडतो त्या पातळीवर या व्यासपीठावर मी विचारू इच्छितो की निखिलजी, ज्या पद्धतीने आपल्या नगर शहरामध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीचं वर्णन तुम्ही एका शब्दात काय करताल? हा जो महानगरपालिकेची जी निवडणूक झाली ही खऱ्या अर्थानं नगर शहरातील नागरिकांनी हे विकासाला दिलेली साथ आहे असं माझं मत आहे. विकासाला दिलेली साथ आहे, आपलं काय मत आहे? 100% विकास आणि पुढं होणारा जो विकास आहे त्याचा विश्वास लोकांमध्ये आहे आणि त्या विश्वासाला जो विश्वास ठेवला लोकांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीवर, त्याचा हा विजय आहे. आता यामध्ये आपण जर का एक नजर मारली की नवनिर्वाचित जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्या यादीवरती, तर आजी आणि माजी यांचं एक मिश्रण झालेलं त्याच्यामध्ये दिसतं. आणि अगदीच म्हणजे नावालाच एखादा दुसरा नवीन उमेदवाराची त्याच्यामध्ये एंट्री झालेली दिसते. परंतु हे जे आजी आणि माजीचं समीकरण आहे याच्यामध्ये वर्षानुवर्ष, आता ठीक आहे संग्राम भैया जगतापांच्या नेतृत्वाखाली आणि जरा राज्य पातळीवर देखील बरीच उलथापालथ झाल्यामुळं आपल्या नगर शहरामध्ये थोडं का होईना प्रगतीचा जो काही एक आलेख आहे तो उंचावत चाललेला आपल्याला दिसायला लागलेला आहे. तर अशा वेळेस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वॉटर मीटर आणि गटर या 3 शब्दाच्या व्यतिरिक्त अजून काय विजन तुम्ही मांडू शकताल तुमच्याकडनं? प्रामुख्यानं अहिल्यानगर शहरामध्ये जे वॉटर मीटर आणि गटर हे जर मूलभूत कामं करणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही शहरात विकास करायचा असेल तर या 3 गोष्टी असणं गरजेचं असतं. परंतु त्याचबरोबर आम्ही धनुभाऊ असेल, आम्ही असेल, सर्व नगरसेवक मान्य सुजयदादा संग्राम भाईच्या नेतृत्वाखाली एक संकल्पना घेऊन नगर शहरात जातोय. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची जी संकल्पना त्याच्यामध्ये सुरक्षित नगर ही एक आहे की आपण जसं अहिल्यानगर शहरामध्ये अनेक ठिकाणी DPDCच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून CCTV बसवले, त्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. महिला भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे. त्याचबरोबर एक मोफत ॲप महिला भगिनींसाठी आम्ही लॉन्च केलं आहे, त्याच्यामधून ते सेफ्टी ॲप आहे. त्याच्या बाबतीत डिटेल मी सविस्तर आपल्याला एका दिवशी सांगेल. त्या माध्यमातून सुरक्षित नगर, दुसरं स्वच्छ नगर, हरित नगर, विकसित नगर ही संकल्पना आहे. तिसरं सांस्कृतिक नगर, चौथं शासकीय योजना जे वापरायच्या ते नगर शासकीय योजनेचं. आणि धनुभाऊंची आमची संकल्पना आहे की स्वतःचं आरोग्य हे अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी जपलं पाहिजे. असं 5 सूत्री कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी महापालिका असेल, नगर शहरातील नागरिक असेल, राजकीय जुने जाणते ज्येष्ठ मंडळी असतील, सर्वांच्या माध्यमातून आम्ही एक प्रोग्राम घेऊन पुढे जाणार आहोत. पण आम्ही आता नवा मराठाच्या माध्यमातून ना पुढच्या आठवड्यामध्ये एक सदर चालवणार आहोत. याला कारण असं की तुमच्यासारखे काही अपवाद वगळले, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्हाला थोडासा अनुभव आहे. परंतु मला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं, कारण मी एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमच्यासमोर बसलो. मी एक मुलाखतकार म्हणून, मी कुठल्या तरी चॅनलचा कॅमेरामन, पेड चॅनल कॅमेरामन म्हणून तुमच्यासमोर बसलेलो नाही. मी एक राजकीय विश्लेषक म्हणून, मी एक सामाजिक चळवळ करणारा कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर बसलो आहे. तर या मुलाखती घेताना या निवडणुकीच्या काळामध्ये मला असं जाणवलं अभयजी की अनेक उमेदवारांना त्यांच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे हेच माहिती नाही, त्या समस्येची तीव्रता काय हेच माहिती नाही. मग अशा पातळीवरती ना त्या समस्यांची निदान किमान जाण करून देणं, उदाहरणच सांगायचं आता तुम्हाला या व्यासपीठावर
तर मी तुम्हाला अतिशय गंभीर गोष्ट सांगतो की आपल्या शहराला देशात 5वा आणि राज्यामध्ये 3रा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आणि हा थोडासा विरोधाभास वाटतो की देशात 5वा आणि राज्यामध्ये 3रा पुरस्कार. आणि जर का आपण आपल्या स्वच्छतागृहांमध्ये एक चक्कर मारली महानगरपालिकेच्या तर माणसाला लघवी बरोबर उलटी देखील होते, इतकी घाण अवस्था. सुहासभाई, आपण जे बोलताय ना ते स्वतः आम्ही आंदोलन केले, स्वखर्चाने आम्ही स्वच्छतेची मोहीम चालवली. जे स्वच्छतागृहाच्या बाबतीत तुम्ही बोलताय, आयुक्तांना भेटून आम्ही अल्टिमेटम दिलं. हां. याच्या मागचं कारण असं आहे साहेब की 2 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचे नगरसेवक महानगरपालिकेत काम करत नव्हते. प्रशासकीय कारभार होता आणि प्रशासनाची पद्धत, कामकाजाची पद्धत आणि नगरसेवक असल्यावर कामकाजाची पद्धत ही नगरसेवकांनी अनुभवलेली आहे. नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असू द्या, तुमचं मत असेल की मुलाखत घेताना तुम्हाला जाणवलं, परंतु माझं मत असं आहे कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असू द्या, काम करणार असेल तर नागरिकांनी त्याला मतदान केलं नाही, आणि म्हणून ते निवडून आले. वादच नाही. राहिला मुद्दा आता नगरसेवक आल्यानंतर तुमचे जे कामातले अपेक्षित म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीतला विषय असेल, स्वच्छतागृहांच्या बाबतीत, तर मी स्वतः जी न्यूआर्ट्स कॉलेज समोरची जी मुत्तरे आहे ते तिथं स्वतः आंदोलन केलं होतं. आयुक्तांना अल्टिमेटम दिला होता. आयुक्तांनी काही गोष्टी सुधारल्यात, काही सुधारणा करणं बाकी आहे. आता ज्यावेळेस महासभा होतील, आम्ही सर्वजण आपले प्रश्न मांडून जर त्याच्यावर महासभेत जर उत्तर देता येत नसेल तर संबंधित आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. आता जनतेने आम्हाला सभागृहात पाठवलेलं आहे. सभागृहात कसं काम करून तुमच्याकडे घ्यायचं आणि जो अधिकारी ऐकत फार मोठी नसेल, अपेक्षा आहे जो तुमच्याकडे. अधिकारी ऐकत नसेल तर त्याला कशा पद्धतीने करायचं हे आम्हाला कळतं. हां, आणि हा जरा अर्धा भाग, दुसरा पुढचा अर्धा भाग असा आहे की लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जे काही स्वच्छतागृह हवीत, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्याचं एक मार्गदर्शक तत्व आहे. त्याचा जर का आपण विचार केला तर नगरमध्ये पूर्णपणे त्याचा बोजवार उडाला. बाबतीत मी तुम्हाला- आणि ऐका ना, महिलांची याच्यामध्ये फार मोठी कुचंबणा होती, फार मोठी कुचंबणा महिला. आपण त्याबाबत इतर शहरांच्या तुलनेमध्ये फार मागं राहिलेलो आहे. आता तुम्ही नवनिर्वाचित आहात, तुमच्याकडे आशेने पाहते जनता की बा तुम्ही या गोष्टींना जर हात घातला. मी का बरं शब्द वापरले की वॉटर मीटर आणि गटरच्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तर हे आपण सांगितलं ना, तर त्या बाबतीत आमचा सर्वे देखील चालू झालेला आहे. जिथं गरज आहे स्वच्छतागृहांची, एक चांगल्या प्रकारचे स्वच्छतागृह आता आम्ही त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि लवकरात लवकर त्याचं हे करून आम्ही ते सुरू करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या शहराचे जी काही इमेज आहे ती एक पत्र्यांची टपऱ्यांचं शहर म्हणजे 5,000 पत्र्यांच्या टपऱ्या आपल्या शहरामध्ये आहेत. 5,000 थोड्या तिडक्या नाही. तर त्या काही फक्त अमुक एकाच्या वार्डात येत असं काही नाही, सगळीकडे ते विखुरले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक चित्र बदलायचं आहे. मी एक सामान्य मतदारांच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याकडं आशेने पाहतील जनता आता की तुम्ही या गोष्टींकडं जर का लक्ष दिलं. आणि हे लक्ष का बरं गंभीर आहे, आपल्या महानगरपालिकेची थकबाकी 245 कोटी रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे करांची. अशा वेळेस कित्येकदा असे प्रश्न निर्माण होतात की आपल्याला कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतात आपल्याकडे. तर ही सिच्युएशन सुधारायला निश्चितच नगरसेवकाने देखील पुढाकार घ्यायला हवा. 100% घेणार. तर आपण आपण जो मुद्दा मांडला, आपलं काही डोक्यात त्याविषयी काय आहे का? आपण जो मुद्दा मांडला हा अगदी योग्य आहे. त्या निमित्तानं आता आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर त्या 2-3 गोष्टींवर जी वसुली असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, अतिक्रमणं असतील, याच्यावर देखील आम्ही एकत्रित बैठक घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणार. आणि सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हीच त्याच्यावर आवाज उठवला होता. बोलतो त्याच्यावर. तुम्ही जे सांगितलं सर्वप्रथम 245 कोटीची थकबाकीचा जो विषय आहे याच्यात काय आहे, प्रशासनाची देखील चुका आहे. अनेकांना चुकीच्या पद्धतीने घरपट्टे दिलेले, आकडे फुगवलेले आहेत. तर आमचं प्रामाणिक मत आहे की जे काही थकबाकीदार असतील त्यांची सुनावणी लावली पाहिजे. ॲक्च्युअल ती जो जिथं राहतो त्याला तेवढं खर्च, एका घराला तेवढी घरपट्टी येऊ शकते का? अनेक प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे घरपट्टीचा आकडा फुगवलेला आहे. तर याच्यावर सुनावणी घेऊन एक 3 महिन्याचा प्रोग्राम लावून हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, हा माझं मत आहे. दुसरी गोष्ट, जे थकबाकीदार पैसे भरत नाहीत, वारंवार त्यांना पाठीशी घालण्याचं काम नाही, प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई देखील केली पाहिजे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, तुम्ही जे सांगितलं की नगर शहर कुठेतरी पात्र्याचं शहर होतं काय, टपरीचं शहर होतं का काय, हे जो मुद्दा येतोय तो प्रामुख्यानं हा राज्यातला सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही राज्यातल्या कुठल्याही शहरात गेले तर हाही अडचण जाणवत आहे. याच्यावर प्रशासनाने मध्यंतरी नगर शहरामध्ये सर्वे केला होता. सुमारे 2200 अनधिकृत टपऱ्या नगर शहरामध्ये आढळून आल्या होत्या. त्याच्या बाबतीत आपले तत्कालीन जे पाठारे जे डेप्युटी कमिशनर होते त्यांच्याकडे सुनावण्या झाल्या. त्याच्याबाबत त्यांना नोटिसा देखील गेलेल्या आहे. याच्या बाबतीत त्यांना सर्वांना महापालिकेने परवानगी घेऊन ते अधिकृत करण्याबाबत निर्देशित केलेलं आहे. जर कोणी केलं नसेल तर आमचं आजही आव्हान आहे की त्यांनी परवानगी घ्यावी, अधिकृत करून घ्यावा. नाईलाज असतो महानगरपालिकेला कारवाई करण्यास भाग पाडू नये. कधी शेवटी कसं असतं, जरी तुमचे प्लॉट असले तरी शहरात बांधकाम परवानगी घेणं गरजेचं असतं. आणि जर कोणी बांधकाम परवानगी घेत नसेल आणि महापालिका प्रशासन कारवाई करत असेल,
निश्चितपणे त्याला कुठलाही राजकीय पुढारी हा आडवा येऊ शकत नाही. आपलं शहर सुंदर स्वच्छ कसं दिसेल हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी जे काही घटना गोष्टी भविष्यात कराव्या लागतील हे सर्व आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये काही गोष्टी काही दुखावतील, पण नाईलाज आहे. शहर विकास करायचा असेल तर चांगले कामं करावं लागतील. ज्याचं कोणाचं नुकसान होईल मुठभर लोकांसाठी आम्ही संपूर्ण नगर शहरातील नागरिकांचं हीच नुकसान अपेक्षा करणार आहे, नाही. हीच अपेक्षा आहे. कारण का तर तुम्ही जे म्हणाले की आकडे फुगवले त्या कराचे वगैरे, हे काही आत्ताची गोष्ट नाहीये. मी म्हणजे गेल्या 15-20 वर्षापासून ते आकडे तसेच पाहतो आहे. साहेब आता तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं जे म्हणणं आहे 250 कोटी त्याच्यामधले शासकीय कार्यालयांची थकबाकी किती आहे याचा देखील एक हिशोब झाला पाहिजे. शासकीय कार्यालय आपल्या महापालिकेच्या जागा वापरतात तर ते आपल्याला पैसे देतात का, हा पण विषय ना. अनेक गोष्टी महापालिकेची थकबाकी आहे, परंतु याच्यामध्ये शासनाचा देखील रोल आहे. याच्या व्यतिरिक्त काही भाग असे आहेत की तिथं वारंवार पट्टीच भरली जात नाही, परंतु तिथं देखील महानगरपालिका सुविधा देते. तर त्यावेळी माझं असं मत राहील की इथून पुढे विकास निधी देताना देखील ज्या भागातून जास्त प्रमाणात आपल्या तिकडे त्यांना झोकतं माप द्यावं अशी देखील प्रामाणिक आमची भावना असेल. अगदी बरोबर आहे. तुमचं काय मत आहे याविषयी की तुम्ही ज्या सभागृहामध्ये आता जाणार आहात त्या सभागृहाची जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तुम्हाला देखील काम करायला खूप लिमिटेशन्स पडतात. ती पहिल्यांदा सुधारली पाहिजे. नंतर कुशल मनुष्यबळाचा जो अभाव आहे की आपल्याकडे 85% प्रशासनाचा खर्च गेल्यामुळं आपल्याला नवीन भरतीची कधी मिळू शकते का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला परवानगी मिळू शकते की नाही, कारण 85% घरात प्रशासनाचा खर्च गेला. पूर्वी काय असायचं, ओढून ताणून सत्ता त्या ठिकाणी आणली जायची. यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर सुजयदादा विखे पाटील आणि संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली 52 जागा आम्ही दोन्ही पक्षाला मिळालेल्या आहेत. त्यामध्ये तात्यांचं देखील त्या ठिकाणी मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस राज्यामध्ये पण भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये पण सत्ता आहे, तर आम्हाला अपेक्षा आहे की भरघोस निधी त्या ठिकाणी आम्ही पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून शहरासाठी आणून आणि जो काही शहराचा राहिलेला बॅकलॉग आहे आमदार साहेबांचं पण शहरावर त्या पद्धतीने लक्ष आहे. त्याच्यामुळे दोघांचं जे डबल इंजिन सरकार ते आता नगरमध्ये पण होणार आणि निश्चितच गेल्या 5 वर्षामध्ये शहराचा काय फरक होईल असे मला खात्री आहे. नाही, म्हणून तर मी हे विषय तुमच्या समोर का मांडले. मी इतर नगरसेवकांसमोर हे विषय मांडले नाहीत. याला कारण असं की सुदैवाने काय झालेलं आहे की खिचडी नाही आहे आपल्याकडे. आता आपण जे काही निर्णय घेणार आहोत ते जरासे बळकट निर्णय घेऊ शकू आणि या प्रश्नांना तुम्हीच वाचा फोडू शकताल आणि तुम्हीच हे बदलू शकताल अशी मला खात्री आहे. आपण जो आस्थापना खर्चाचा विषय जो सांगितला तो प्रामुख्याने तुमची काहीतरी आकडेवारी चुकती. तो 85% नाही, तो 60% घरात आहे आस्थापना खर्च. परंतु राज्यात इतर देखील महापालिका अशा आहेत की ज्यांचा आस्थापना खर्च जास्त आहे तरी देखील त्यांना पदस्थापनेला शासनाने परवानगी दिली आहे. उदाहरणार्थ नागपूर आहे, पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे. तर आमचं मत आहे की ठीक आहे, नगरकरांनी भाजप राष्ट्रवादीच्या सत्तेला साथ दिलेली आहे. काही गोष्टी काही अटी शिथिल करून घ्यायच्या असतील तर मान्य पालकमंत्री साहेब, आमदार साहेब हे सगळे सक्षम आहेत. तर महापालिकेला पदस्थापनेसाठी कशी परवानगी आणायची ते त्यांच्या पद्धतीने आणतील असं मला विश्वास आहे. आणि नगरकरांना निश्चितपणे जो तुमचं जे म्हणणं आहे की कुशल कामगार मिळणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचे एक प्रोग्राम ठरलेला आहे. त्या माध्यमातून इंजिनियर असतील, त्या ठिकाणी टेक्निशियन असतील, आर्किटेक्ट असतील, चांगले पॅनलवर आपण ते घेतोय. आणि हे सर्व करून जे कामगार आहेत त्याच्यामध्ये देखील आपण स्किल वर्क हे घेणार आहोत. नुसतंच कामगारावर पण थांबून चालणार नाही. आता नगर शहरामध्ये बहुतांशी कॉन्क्रीटचे रोड झाले तर आता आधुनिकीकरणाकडे देखील जाणं गरजेचं आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तशा स्वच्छता करण्यासाठी मशिनरीज आहेत तर त्या म्हणजे त्या गाड्या असतात. म्हणजे एक कामगार किती सफाई करू शकतो त्याच्यापेक्षा त्या मशिनरी देखील घेणं गरजेचं आहे. सर्वच गोष्ट कामगारावर न करता आधुनिकीकरणाकडे जाऊन मशिनरी प्लस कामगार अशा पद्धतीने आपण काम करू. आणि नगर शहरामध्ये येणारे 5 वर्षात निश्चितपणे तुम्हाला आमूलाग्र बदल घडलेले दिसतील. आणि मुळे साहेब तुम्ही देखील त्याचे साक्षीदार राहताल किंवा कारण तुम्हाला चांगल्याला चांगलं म्हणायची आणि वाईटला वाईट म्हणायची सवय आहे. वाईट सवय नाही, ती चांगली सवय आहे. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हणण्याची देखील डिरिंग आपण दाखवली पाहिजे. ते आपण कायम दाखवता. त्याबद्दल तुमचे देखील संपूर्ण अहिल्यानगरवासियांच्या वतीने आम्ही आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली. धनुभाऊ असेल, मी असेल, त्यांच्या माध्यमातून आज आमचं या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम झाला. खऱ्या अर्थानं आम्ही सत्कार घेत नाहीये, परंतु हा ग्रामदैवताचा सत्कार आहे. आणि तात्यांसारख्या आदर्श व्यक्तीकडून सत्कार होणं म्हणजे आमच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे. या थापेला आम्ही उलट तुम्ही या ग्रामदैवतापासून प्रेरणा घेऊन कामाला जे सुरुवात केली त्याला निश्चित यश मिळणार 100% हे काम करू असं मला वाटतं. अहिल्यानगर वासियांना येणाऱ्या 5 वर्षात त्यांनी जे विकासाला मत दिलेलं आहे ते खऱ्या अर्थानं कसं उपयोगी येईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. धन्यवाद. थँक्यू.